तसेच घटस्थापना, सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ, तसेच कीर्तन सतीश महाराज हबप सतीश महाराज सकपाळ साकाळ खेड यांचं असणार आहे. तसेच रविवारी दिनांक 13 तारखेला काल्याचे कीर्तन असणार आहे हबप दत्ताराम महाराज आयरे वालोपी चिपळूण यांचं. तसेच दुपारी महाप्रसाद, तसेच संध्याकाळी रात्री 10 वाजता हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली तालुका संगमेश्वर यांचा बहुरंगी नमन असणार आहे. तर सर्व नमन प्रेमींनी यांचं नोंद घ्यायची आहे. तसेच सोमवार दिनांक 14/4 रोजी फनी गेम्स आणि लहान मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम असं 6 दिवसाचा आपण कार्यक्रम संपन्न करणार आहोत. त्यातलं बघितलं तर आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी कबड्डी सामन्यादरम्यान हा तिसरा सामना वेता अकले आणि जय बजरंग क्रीडा मंडळ याच्या दरम्यान. पहिली चढाईमध्ये आता मात्र अकले संघाकडून हा 16 नंबर जर्सी प्रदान केला. हा चढाईपटू चढाईसाठी गेला, त्याला क्षेत्ररक्षण असणार आहे. सुंदर असं टॅकल केलं जात आहे बजरंग संघाकडून आणि 1 गुण प्राप्त केले जात आहे. रंगतदार स्थितीत पाहायला मिळणार. पुन्हा एकदा प्रत्युत्तर केलं जातोय. हाताने परत त्याला प्रत्युत्तर केलं जात आहे अकले संघाकडून. अकले संघाचा हा उंच परत चढाईपटू असणार आहे. हाताने गुण मिळण्याचा प्रयत्न करतोय जय बजरंग संघ. क्षेत्ररक्षण 2-2-1-2 संपूर्ण संघ संचामध्ये खेळत असताना हा चढाईपटू लाटाने गुणचा प्रयत्न करतोय. आता मात्र जय बजरंग संघाचा हा 5 नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाईपटू असणार आहे. त्याला क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाही मित्रांनो, चुकी केली जाते. 1 गुण बहाल केला जातोय या बजरंग संघाला आणि निश्चितच गुणांची भर केली जाते. त्याला प्रत्युत्तर केला जातोय अकले संघाकडून हा चढाईपटू असणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा 3 चुकी केली जाते बजरंग संघाकडून. कोपरा रक्षकाकडून 12 नंबर जर्सी प्रदान केला हा कोपरा रक्षक. आता मात्र पुन्हा एकदा प्रत्युत्तर केलं तर हाताने गुण मिळवतोय का पाहूया. अपील केलं जात आहे आणि निश्चित 1 गुण प्राप्त केले जात आहे. गुणांची भर होते बजरंग संघाकडे. हाताने गुण मिळण्याचा प्रयत्न येतो आणि यशस्वी सुद्धा होतोय. सुंदर टॅकल केलं जात आहे अकले संघाकडून आणि निश्चित 1 गुण प्राप्त केला जातोय. काय सामना होतोय पाहूया. तिसरा सामना अकले आणि जय बजरंग या संघादरम्यान असणार आहे. आता मात्र 16 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू असणार आहे. त्याला क्षेत्ररक्षण असणार आहे बजरंग संघाचा. 2-1-2 5 खेळाडू शिल्लक असताना खोलवर चढाई केली जाते. सुंदर अशी टॅकल केली जाते. गुणांची भर केली जाते बजरंग संघाकडे. त्याला प्रत्युत्तर केले जात आहे बजरंग संघाकडून. हा 1 नंबर जर्सी प्रदान केलेला हा चढाईपटू असणार आहे. एक किरकोळ बांध्याचा हा चढाईपटू असणार आहे. परंतु चुकी केली जाते मध्यरक्षकाकडून. 1 गुण बहाल केला जातोय. पुन्हा तीच स्थिती. त्याला प्रत्युत्तर केले जात आहे अकले संघाकडून. हाताने गुण प्राप्त केला जातोय. जय बजरंग या संघाकडून चढाई केली जाते. 5 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू असणार आहे. त्याला 2-2-2 असं बोनस गुण ऑन असताना पाहूया खोलवर चढाई केली जाते. मात्र एक अंदाज घेतला जातोय रिकाम्या हाताने परततोय. त्याला प्रत्युत्तर केलं जात आहे. हा अकले संघाचा चढाईपटू असणार आहे. त्याला क्षेत्ररक्षण असणार आहे. 2-2-2 आणि बोनस गुण लाईन ऑन असताना चढाई केली जाते. हाताने गुण मिळण्याचा प्रयत्न केला जातो. खोलवर चढाई केली जाते. पाहूया परंतु रिकाम्या हाताने परत त्याला प्रत्युत्तर केलं जात आहे. दहा नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू असणार आहे. प्रत्युत्तर केलं जात आहे. अकले संघ 16 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू.
व्यासपीठाच्या मागील लहान मुलं आहेत त्यांनी खाली यायचं आहे. पुन्हा एकदा चढाई केली जाते. आता मात्र तिसरी चढाई घेऊन आलाय तो बजरंग संघाकडून. हा उंचपूर असा 12 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू असणार आहे. त्याला क्षेत्ररक्षण 2-1-2-2 संपूर्ण संच आखली संघाचा. तिसरी चढाईमध्ये गुण मिळवण्यासाठी धडपड केली जाते. पाहूया, सुंदर टॅकल केलं जातंय, झकडलं जातंय, पकडलं जातंय. आता प्रत्युत्तर केलं जातं. 16 नंबर जर्सी प्रदान केला हा चढाईपटू असणार आहे. आता मात्र 2-2 असे एकूण 4 खेळाडू शिल्लक असताना चढाई केली जाते. त्याला क्षेत्ररक्षण असताना 2-2. पाहूया, परंतु संत गतीने चढाई केली जाते. एका माहितीने परत यानंतर होणारा सामना जर्मन खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी. आपल्याला तिसरा पुकार देताच आपण त्वरित संघ घेऊन यायचा. सुंदर टॅकल केली त्या मध्यरक्षकाकडून आणि एक गुण निश्चित मिळवला जातोय. आखले संघ कमबॅक करताना पाहतोय. सुपर टॅकल ऑन असताना चढाई केली जाते. आखले संघ 16 नंबर जर्सी पर्यंत हा चढाईपटू असणार आहे. पाहूया, सुपर टॅकल होते का. निश्चितच 2 गुण मिळवले जात आहेत बजरंग संघाला. एक नंबर जर्सी प्रदान केलेला हा बजरंग संघाचा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया, चढाई करतोय, खोलवर चढाई करतोय. सामना मध्यंतरात थांबतोय. तर या सामन्याचा गुणफलक असणार आहे करायचं आहे. आमच्या मंडळाला असो नाही तर आमच्या या भागातील खेळाडूंना असो एक भर देण्याचं काम रुपेश बैकर उर्फ भाऊ बैकर आमच्या नेहमीच पाठीशी इथे उपस्थित आहेत. तर ते यथोचित सन्मान आम्ही आमच्या मंडळाच्या व्यासपीठावरती करतो. जोरदार टाळायला पाहिजे भाऊ बैकर यांच्यासाठी. यानंतर होणारा सामना जर्मन खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी. आपल्याला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार जर्मन खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी. निश्चितच मगाशी बघितला होता 1 गुणाची आघाडी मात्र आपले बजरंग क्रीडा मंडळ संघ. वेळ काढून धोरण स्वीकारलं जातं बजरंग संघाकडून. संपूर्ण काही सेकंद महत्त्वाचे असतात सामन्यासाठी आणि लोन केला जातोय वेता आखले संघाकडे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आता मात्र बजरंग संघ एका भक्कम आघाडी घेऊन या सामन्यात कमबॅक केलं जातं. पुन्हा एकदा चवडा पकडला जातो, झकडला जातं ह्या चढाईपटूला. आखले संघाला आता काहीतरी प्रयत्न केले जातील. सुंदर असं तीच रिप्लाय केला जातोय. तोच चौडापटूच खेळाडू. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं एक गुणफलक असणार आहे. वेता आखले 9 आणि बजरंग संघ 16. भक्कम अशी 7 गुणांची आघाडी. आता मात्र 1-1 गुण दोन्ही संघांना दिले जात आहे. पंच पॅनल बघितलं तर ग्रामीण विकास संघटनेचे पंच योगेशजी राणीम असतील, अरविंदजी राणीम असतील, योगेश उदय तसेच काका पिटले इथे उपस्थित आहेत. तसं मंगेश मोडक.
सुंदर केलं जात आहे. आखले संघ सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. पाहूया आखले संघ पुन्हा एकदा 26 नंबर जशीपर्यंत हा चढाई असणार आहे. आता मात्र सुंदर टॅकल केली जाते, जकडलं जात आहे, पकडलं जात आहे. या चढाई केली जाते आपल्या संघाकडून. तितकंच क्षेत्ररक्षण भक्कम क्षेत्ररक्षण केले जात आहे. काही मिनिटं शिल्लक असताना प्रयत्न केला जातोय, आघाडी तोडण्याचा प्रयत्न केला जातो. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. जयमान खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी आपल्याला तिसरा पुकार. आपण आपले खेळाडू घेऊन मैदानाच्या दिशेने यायचं आहे. जयमान खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी. सामना संपला शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना सामना एकूणच सुंदर टॅकल केली जाते, परंतु तितकाच बोनस सुद्धा केला या चढाईपटूने. आता मात्र हा 12 नंबर जशी परिधान केला हा चढाईपट्टू. जयमान खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी आपल्याला तिसरा पुकार देण्यात आलेला आहे. तर आपण आपले खेळाडू घेऊन मैदानाच्या दिशेने यायचं. जयमान खेरडी श्री गणेश टेरो तांदळवाडी.